नाना पटोले यांनी पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। कार अपघात झाला तेव्हा गाडीमध्ये एका आमदाराचा सुद्धा मुलगा होता, तो नंतर गाडीतून उतरल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय। तो आमदाराचा मुलगा कोण होता याचा खुलासा सरकारने करावा अशी सुद्धा मागणी त्यांनी केली। जेव्हा अपघात झाला तेव्हा पोर्च गाडीतून दोघे जण उतरले होते, तो दुसरा मुलगा कोण होता हे अद्यापही समोर आलेलं नाही असंही नाना पटोले यांनी म्हटलंय। त्यांच्या आरोपांमुळे आता पुणे कार अपघाताला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। या सगळ्या नशेडी व्यवस्थामध्ये एक आमदाराचा मुलगा सुद्धा होता, तो कोण होता तेही जाहीर झालं पाहिजे, हे पण माहिती आली पाहिजे पुढे। हा कोण होता, त्याच्यामध्ये गाडीमध्ये उतरणारी लोक तर दोन होती, ते कोण होती तेही समोर आलं पाहिजे। खूप साऱ्या गोष्टी लपलेल्या आहेत त्याच्यात। एक मंत्री कोण आहे, त्यांनी अध्यक्ष बनवण्यासाठी पत्र दिलं, कोण आमदार होता त्याचं नाव पुढे आलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे। त्यामुळे सरकारने पुढे येऊन मग हे रक्ताचे नमुने बदलवणं वगैरे सगळाच खुलासा सरकारने केला पाहिजे।